मित्रांनो, माझी मैत्रीण कवयित्री ज्योती पतिंगराव हिची एक रचना आहे जी की मला फार आवडलेली, ती मी तुमच्या समोर सादर करतो आहे. काळ्या त्या पाषाणावर काळ्या त्या पाषाणावर घाव असंख्य पडत गेली. असंख्य घाव सोसून शेवटी सुंदर मूर्ती जन्मास आली. फिरकूनही कधी न पाहणारा फिरकूनही कधी न पाहणारा तोही तिथे नतमस्तक झाला. फिरकूनही कधी न पाहणारा तोही तिथे नतमस्तक झाला. एक काळा पाषाण दगड जगभराचा परमेश्वर झाला. उपास तापास बरच काही उपास तापास बरच काही नारळाचाही ढग पडला. उपास तापास बरच काही नारळाचाही ढग पडला. प्रत्येकानं दानपेटी परिस्थितीनुसार पैसा सोडला. जो तो येऊन त्याच दगडापुढे दुःख आपले ओतत गेला. जो तो येऊन त्याच दगडापुढे दुःख आपले ओतत गेला. कधी हिनवलेला तोच दगड कधी हिनवलेला तोच दगड आज जगभराचा दाता झाला. आज जगभराचा दाता झाला. धन्यवाद.